नमस्कार. कवितार्थासाठी मी माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय. पहिली कविता आहे यत्न. कणाहीन माणसांच्या लाळघोट्या कृती पाहात, कणाहीन माणसांच्या लाळघोट्या कृती पाहात जगण्याचा आता कंटाळा आला. प्रचंड आध्यात्मिक तत्वज्ञान सांगणारे आणि आपल्या मतांबद्दल आम्ही आग्रही असल्याचे आवर्जून मत मांडणारे जेव्हा करतात खुर्चीची हाजी हाजी, जेव्हा करतात खुर्चीची हाजी हाजी, तेव्हा त्यांच्यावरचा विश्वास उडून जातो हवेतल्या कापरासारखा. हे देतात कचेऱ्यांमध्ये कामे करवून घ्यायला चिरीमिरी, करतात बेरकी हस्तांदोलने, ओल्या पार्ट्यांची देत आश्वासने. डोळा तिरका करून ठेवतात सर्व आदर्श खुंटीला टांगून बिनदिक्कतपणे. डोळा तिरका करून ठेवतात सर्व आदर्श खुंटीला टांगून बिनदिक्कतपणे. आपल्या नुसत्या चक्राच वाढतात, आपल्या नुसत्या चक्राच वाढतात. लहान सहान कामांसाठी चपला झिजतात, पाय दुखतात, मेंदू आणि डोळे थकतात. आणि हे शहाजोग सर्व काही आलबेल असल्याच्या आनंदात सतत हास्य कल्लोळात मग्न. झुकणाऱ्या माणसांच्या या दिंडीत, झुकणाऱ्या माणसांच्या या दिंडीत जावे वाटत नाही. त्यांच्या मार्गाबद्दल प्रेमही वाटत नाही अजिबात. आता नवी मळवाट शोधायचा मी करतोय सतत यत्न. येऊ मार्गात कितीही विघ्न, येऊ मार्गात कितीही विघ्न. दुसरी कविता आहे भोवताल. अवताल भोवताल अशी कावळ्यांची सभा, अवताल भोवताल अशी कावळ्यांची सभा. पहा त्यांचीच ती आभा कशी सर्व दूर, पहा त्यांचीच ती आभा कशी सर्व दूर. तुझे माझे काय इथे चालणार आहे आता, तुझे माझे काय इथे चालणार आहे आता. त्यांच्याच त्या ऐका बाता होत शांत शांत, त्यांच्याच त्या ऐका बाता होत शांत शांत. आहे रचणारे धन्य, आहे रचणारे धन्य, रोज नवे चक्रव्यूह. द्यावा तरी कसा शह असा पदोपदी, द्यावा तरी कसा शह असा पदोपदी. वेगळीच दुनिया ही, वेगळीच दुनिया ही, आगळेच सर्व काही, आगळेच सर्व काही. सरळते मुळी नाही आज उरलेले, सरळते मुळी नाही आज उरलेले. तिसरी कविता आहे ते. ते म्हणतात पंख मजबूत करा, ते म्हणतात पंख मजबूत करा. निर्भीडपणे उड्डाण घ्या आभाळात, निर्भीडपणे उड्डाण घ्या आभाळात. यश तुमचेच आहे, खात्रीने सांगतो यश तुमचेच आहे. मराठीतून शिका मुलांनो, मातृभाषा चांगली ती माय आहे आपली, वगैरे वगैरे. सर सांगत होते वर्गात मुलांना, सर सांगत होते वर्गात मुलांना. तेवढ्यात एक मुलगा बोलला, पण सर तुमचा मुलगा तर कॉन्व्हेंटमध्ये शिकतो नागपूरला, पण सर तुमचा मुलगा तर कॉन्व्हेंटमध्ये शिकतो नागपूरला. अरे हो बेटा, ती त्याच्या मम्मीची इच्छा, माझे काय, मी तर साधा सरळ वगैरे वगैरे. पहा मी शिकलो किंवा शिकवतो का इंग्रजी माध्यमात, माझी निष्ठा मराठीशी, माझी निष्ठा या मातीशी, माझी निष्ठा या राष्ट्राशी. तेवढ्यात पुन्हा एक मुलगी म्हणाली, सर पण तुमची मुलगी तर अमेरिकेत आहे मोठ्या कंपनीत नोकरीला. हो बेटा, पण माझे काय, ती तिच्या मम्मीची इच्छा, मी तर साधा सरळ देशभक्त राष्ट्रनिष्ठ मातृभाषेचा पूजक वगैरे वगैरे. चौथी कविता आहे नकार. त्या पुष्पहारांचे आणि भरदरी शालींचे ओझे वाटते मला, त्या पुष्पहारांचे आणि भरदरी शालींचे ओझे वाटते मला. गुदमरतो माझा श्वास, पांघरणाऱ्या हातांचाच येतो मला दुर्गंध. त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहून येते मला कमालीची किळस, त्यांच्या चेहऱ्यांकडे पाहून येते मला कमालीची किळस. राहू देत माझे सत्कार, राहू देत माझे असले पाहुणचार. करू द्या मला माझी साधना, बोलू द्या मला मुलांशी फुलांशी, आकाशातल्या त्या ताऱ्यांशी. तुमच्या मान्यतेच्या शिक्क्यांची नाहीच मला गरज, तुमच्या मान्यतेच्या शिक्क्यांची नाहीच मला गरज. माझ्या अस्तित्वाचा तुम्हाला दिसणारा कोरा करकरीत कागद मी वाचू शकतो घडाघडा. मीच माझ्या अदृश्य कर्तृत्वाच्या लिपीत लिहिलेला, मीच माझ्या अदृश्य कर्तृत्वाच्या लिपीत लिहिलेला. पाचवी कविता आहे यंत्र. नुसते बोलायचे त्या आयाताकार वस्तूवर, नुसतेच बोलायचे त्या आयाताकार वस्तूवर. नुसते पाहायचे त्यावरच सगळे भूत भविष्य वर्तमान.
गप्पा करायच्या त्याही या आभासी आयताकार प्रतलावर, गप्पा करायच्या त्याही या आभासी आयताकार प्रतलावर, पाठवायच्या शुभेच्छा संदेश शोकाचा वा सुखाचा, वा करायचे अभिनंदन केवळ आणि केवळ याच वस्तूद्वारे. बघत नाहीत आजूबाजूला, ऐकत नाही कुठल्याच प्रकारचा आवाज, कुणी अपवाद फक्त या वस्तूचा सोडता. या जगात आता सगळी माणुसकी उरली आहे केवळ प्रतलीय विश्वावरच. या जगात आता सगळी माणुसकी उरली आहे केवळ प्रतलीय विश्वावरच. फक्त असं जणू वाटतं की काय या आभासी विश्वात रममाण होणाऱ्या जीवांना. कुणाशी प्रत्यक्ष बोलायला ऐकायला वेळ नसलेला हा किंवा ही कर्कोच्यासारखी मान घालून बसलेली दिसते इथे तिथे सर्वत्र तेवढ्याच तिच्या किंवा त्याच्या विश्वात. जुन्या झाडांना कळत नाही हे जगण्याचे अत्याधुनिक तंत्राला नाहीच त्यांचा विरोध. फक्त अपेक्षा एवढीच एक की माणूस बनू नये कदापि भावशून्य केवळ यंत्र. नमस्कार, धन्यवाद.